हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर काल काय झालं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की काल माझ्यासोबत काय झालं आहे. माझा नवरा आहे ना थोडा दारू पिऊन आला होता, ड्रिंक करून आला होता घरी. तर मग काय झालं की आम्ही जेवण करायला बसलो. आधीची गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही तर विश्वासच नाही करणार की असं पण होत असते का. कारण मी काल सुट्टी होती त्यांना, तर मग मी बोलले की मी आज स्वयंपाक नाही करत, तर तुम्ही पार्सल घेऊन या. तर ते म्हणले हो ठीक आहे, मी पार्सल घेऊन येतो. तर मग ते 7ला गेले. 7 वाजतापासून तर 10 वाजता मला कॉल केला आणि म्हणले की काय आणू खायला. मी म्हणलं की व्हेज थाली घेऊन या. तर ते म्हणले व्हेज थालीमध्ये तुला काय पाहिजे. मी म्हणलं की व्हेज थालीमध्ये सर्वच असते, 3 प्रकारच्या भाज्या असतात, चपाती असते, भात असते, आणखी काय पाहिजे. तरी त्यांना कळलं नाही. तरी ते फिरले. मग असं करता करता ते 11 11:30 वाजले आणि मला सारखे सारखे फोन करून नाही का मला पण परेशान करत होते आणि स्वतः पण माझ्यावर ओरडत होते. मग मला खूप राग आला. मग मी काय म्हणलं एक वेळचं की राहू द्या, काही आणूच नका, जाऊ द्या, जे आहे ते घेऊन या. तर त्यांनी त्यांच्यासाठी फ्राय फिश घेतली होती. तर मी म्हणलं मी घरी स्वयंपाक करते. मी राईस पण टाकला होता आणि चपात्या पण बनवल्या होत्या, भाजी पण होती दुपारची. तर मग मी म्हणलं की खाऊ तेच. तर मग ते घरी आले. त्यांनी व्हेज भाजी घेऊन आले होते, मिक्स व्हेज भाजी. तर मग आम्ही जेवण करायला बसलो आणि माझा मुलगा आहे ना त्याला ते फिश खायला दिली, सोमा. तर मी म्हणलं की तुम्ही मूर्ख आहे का की त्याला एवढ्याशा मुलाला फिश खायला, त्याला जमतं का फिश खायला. फिशमध्ये काटे असतात, तर त्याला काय झालं वगैरे तर मग तुम्ही काय करणार. तरी माझ्यासोबत भांडायला लागले आणि मग मला एवढा राग आला ना की मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. अशा व्यक्तीला काय बोलायचं.